विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक होणार आहे। उद्या दुपारी मातोश्री बंगल्यावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती असणार आहे। मनसेअध्यक्ष राज ठाकरे ठाणे कोर्टाने त्यांना मोठा दिलासा दिलाय। 2008च्या रेल्वे भरती आंदोलनाच्या गुन्ह्यात राज ठाकरेंसह सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे। सरकारी पक्ष गुन्हा सिद्ध होईल आणि आरोपींचा त्यात सहभाग स्पष्ट होईल असे ठोस पुरावे देऊ न शकल्यानं कोर्टानं हा निर्णय घेतला। तरुण बेरोजगार आणि अस्वस्थ नसल्याचं कॉकरोच जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळाले असं विधान संजय राऊतांनी केलं। यासह भाजपनं तरुणांचा अपेक्षा भंग केल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊतांनी मूर्ख जनता पार्टी स्थापन करावी असा टोला नवनाथ बन यांनी लगावला। कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजित दिपके एकलकोंडा होता, असं काही करेल वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया अभिजितच्या वडिलांनी दिली। राजकारणाची भीती वाटते, तो राजकारणात जाईल याची भीती वाटते असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। वनमंत्री गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांबाबत मोठं विधान केलं। गणेश नाईकांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला याची शरद पवार यांना आजही खंत वाटत असल्याचं नाईक म्हणाले। तसंच एखादा पक्ष सोडल्यावर त्याविषयी वाईट बोलणं हे आत्म्याला त्रास देण्यासारखं असल्याचं नाईक म्हणाले। जयंत पाटलांच्या हाताखालचे सगळेच भाजपमध्ये प्रवेश करतील असं विधान आमदार गोपीचंद पडळकरांनी केले। विधान परिषदेची निवडणूक लागल्यानंतर राष्ट्रवादीचे किती नगरसेवक फुटतात ते बघाच असा इशारा पडळकरांनी दिला। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नीट परीक्षेसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। अनेक विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेची तयारी केलेली, या घोटाळ्यामुळे निश्चितपणे निराशा आहे। केंद्र शासनानं अतिशय गंभीरपणे हा विषय घेतला असं विधान भुसेंनी केलं। तर सीबीआय चौकशी सुरू असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबईत काँग्रेस नगरसेवक अशरफ आझमी यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी त्यांनी सेवन हिल हॉस्पिटल कॅप्रिकला देण्याबाबत विरोध केला। मौल्यवान जागा पालिका प्रशासनानं अत्यंत कवडीमोल भाड्यानं खाजगी कंपनीच्या घशात घातल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। सोन्या आणि चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे। सोन्याच्या दरात 1000 रुपयांची, चांदीच्या दरात 2000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचा दर जीएसटीसह 1,62,300 रुपये, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,78,100 रुपयांवर गेले। मुंबईत दुचाकीच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली आहे। दुचाकीसाठी वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे। नियोजनामध्ये 4 चाकी वाहनांचाच विचार केला जातोय असं मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केलं। मुंबई महानगरपालिकेच्या शाळा, रुग्णालय, मंड्या, वॉर्ड ऑफिस, प्रशासकीय कार्यालय, दवाखान्यांसह सर्वच प्रकारच्या इमारतींचं लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे। यासाठी पालिका परवानाप्राप्त तज्ज्ञ स्ट्रक्चरल ऑडिटरची नियुक्ती करणार आहे। पाणी टंचाईत मुंबईकरांना सरकारनं दिलासा दिलेला आहे। मुंबईला राखीव पाणीसाठा वापरण्यास राज्य सरकारची मंजुरी दिली आहे। 7 धरणांमध्ये सध्या फक्त 20% पाणीसाठा शिल्लक आहे। राज्य सरकारकडून 2.28 लाख दशलक्ष लिटर राखीव पाणी वापरण्यास परवानगी मिळाली, त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुंबईचा पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे। मुलुंड डम्पिंग ग्राउंडच्या पुनर्वसनाला वेग आलाय। डम्पिंग ग्राउंडमधील 80%हून अधिक कर्मचाऱ्यांवर प्रक्रिया पूर्ण झाली आहे। महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वी संपूर्ण जागा मोकळी करण्याचं लक्ष ठेवलं आहे। कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावत परिसरातील पर्यावरणातील ताण कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे। राज्यातील 7 पालिका यंदा रोखे विक्रीतून 3600 कोटींची निधी उभारणा करणार आहे। या निधीचा वापर शहरांमधील पायाभूत सुविधा आणि विकासात्मक प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केला जाणार आहे। मुंबईच्या वांद्रे परिसरात काल घडलेल्या दगडफेकीच्या घटनेचा एक नवीन व्हिडिओ समोर आलाय, ज्यामध्ये दगडफेक करणारे बांधकाम स्थळावर सापडलेल्या दगडांचा वापर करत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे। वांद्रे अतिक्रमण कारवाईवेळी दगडफेक प्रकरणी 15 आरोपींना 26 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वांद्रे परिसरात अतिक्रमण हटाव कारवाई सुरू असताना अचानक मोठा गोंधळ उडाला। काही जणांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि दगडफेक प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला। वांद्रेतील अतिक्रमण हटवण्याचा 3रा दिवस होता। 85% कारवाई पूर्ण झाली आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली। अपेक्षेपेक्षा जास्त वेगवान काम सुरू आहे। लोकांना काही त्रास झाला तर त्यांना मदत पुरवली जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सध्या सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। वांद्र्यात काल दगडफेक झालेल्या भागाची भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पाहणी केली। अतिक्रमण हटवताना पोलिसांवर स्थानिकांवर दगडफेक केली होती। या गरीब नगर भागाची त्यांनी पाहणी केली। स्थानिक नागरिकांना कोण भडकावलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। गुंडगिरी करणाऱ्यांचा आता अंत जवळ आला अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली। मध्य रेल्वेवरील आंबिवली टिटवाळा दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। उड्डाणपुलाच्या तुळ्या उभारण्यासाठी 10 दिवसांचा विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल। हा विशेष ब्लॉक आजपासून ते 30 मे या कालावधीत घेतला जाईल।
मुंबई विद्यापीठातून भारतीय ज्ञान प्रणालीची 12 भाषेतील पुस्तकं तयार करण्यात आली. भारतीय परंपरेतील वैज्ञानिक आणि सांस्कृतिक वारसाशास्त्र शुद्ध पद्धतीनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं तसंच भारतीय ज्ञान परंपरेचं शिक्षण प्रणालीत एकत्रीकरण करण्याच्या उद्देशानं मुंबई विद्यापीठामार्फत हा उपक्रम राबवण्यात येतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं स्पर्धा परीक्षा देणाऱ्या राज्यातील उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय घेतला. महाराष्ट्र गट क सेवा परीक्षांतर्गत येणाऱ्या लिपिक, टंकलेखक आणि कर सहाय्यक या वर्गासाठी आयोगामार्फत स्वतंत्रपणे घेतली जाणारी टंकलेखन कौशल्य चाचणी रद्द केली जाणार आहे. मेटा कंपनीनं पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपातीला सुरुवात केली. तब्बल 8,000 कर्मचाऱ्यांना आज पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून कामावरून कमी करण्यात आलं. विशेष म्हणजे ईमेल येताच कर्मचाऱ्यांचं लॅपटॉप, ऑफिस अकाउंट आणि सिस्टीम तात्काळ बंद करण्यात आली. कल्याण परिसरात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या काही विशिष्ट झाडांवर विष प्रयोग केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर टेबेबुई या विशेष वृक्षांना यामध्ये लक्ष केलं गेलं. वृक्षांच्या खोडांना ड्रिल कडून छिद्र पाडली गेली आणि त्या छिद्रातून इंजेक्शनच्या माध्यमातून एक द्रव पदार्थ सोडून झाडांना मारण्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त होतो. मुंबईतील मंत्रालयाबाहेर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं वाढती महागाई आणि बेरोजगाराच्या मुद्द्यावरून महायुती सरकार विरोधात आंदोलन केलेलं आहे. एसटी महामंडळाच्या आर्थिक स्थितीबाबत एप्रिल महिन्याच्या आकडेवारीनं चिंताजनक चित्र समोर आणले. प्रवाशांवर 10% हंगामी भाडवाढीचा अतिरिक्त भार टाकूनही महामंडळाला 76 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं समोर आलेलं आहे. नवी मुंबईत अतिधोकादायक इमारतीचं पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात झाली. मनपातर्फे अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेने धक्का दिला. वाशीमधील जय महाराष्ट्र सोसायटीपासून कारवाईला सुरुवात झाली. महापालिकेच्या कठोर कारवाईमुळे अनेक सवाल उपस्थित होतात. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी घट झाली. धरणांमध्ये फक्त 20 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक राहिला. राखीव पाणीसाठा उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. ठाण्यातील गावदेवी मार्केटला लागलेल्या भीषण आगीत 150हून अधिक दुकानं जळून खाक झाली. अग्निशमन दलातील 2घांचा मृत्यू झाला. प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप भाजप आमदार संजू केळकर यांनी केला. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, महापालिकेत नोकरी द्यावी, जखमींना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. नवी मुंबईच्या गुन्हे शाखेनं वाशीत मोठी कारवाई केली. वाशीतील जुहगावमध्ये पोलिसांनी 3 नायजेरियन नागरिकांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी नायजेरियन नागरिकांकडून 1,26,25,000 किमतीचं 252 ग्रॅम कोकेन जप्त केलं. मुंबई सायबर पोलिसांना सायबर गुन्हेगारी विरोधात मोहिमेत मोठं यश मिळालं. जानेवारी 2026 ते मे 2026 या दरम्यान 1930 सायबर हेल्पलाईन आणि क्राईम ब्रांचच्या संयुक्त कारवाईत 101.39 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणुकीची रक्कम फ्रीज करून वाचवण्यात आली. नालासोपाऱ्यात महिलेला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. गुटखा विक्रेत्याकडून महिलेला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. महिलेसोबत झालेल्या मारहाणीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं वसईत कारवाई केली. वसई न्यायालयातील विशेष सहाय्यक अभियुक्ता भूपेश पुरंदरेला लाच घेताना रंगेहात पकडले. 25,000ची लाच घेताना एसीबीनं कारवाई केली. मुंबईतील आगरीपाडा परिसरात धक्कादायक घटना घडली. 13 वर्षीय मुलीला अश्लील चित्रपट दाखवत तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. आरोपीविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबईच्या तुर्भे परिसरात धक्कादायक घटना घडली. कर्ज फेडण्यासाठी 60 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपीला अटक केली. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील कुर्ज धरणाजवळ तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणांच्या डोक्यात धारदार शस्त्रानं हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केलाय. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.